विनंती असेल दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये इनेक्शन आपण लगेच अंमलबजावणी करायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी आपण पाहिलं तर महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. टायमर ऑन असेल याची नोंद घ्यायची आहे. टायमर ऑन असेल दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण 3 षटकांची मॅच 10 मिनिटांमध्ये अगदी 2 षटकांचा खेळ तुम्हाला संपवावा लागेल. येस 18 बॉलचा खेळ असेल. चला बॅटिंग करणारी अरे टीम लगेच खेळाडू पाठवा. येस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन कुटुंब आहे, अनेकांचं कुटुंब बनलंय. फॅमिली मधले सर्व मेंबर्स इथे खेळणारा प्रत्येक खेळाडू हा पाटण तालुक्याचा कुटुंबातील एक मेंबर बनलाय. त्यामुळे आज पाहिलं गेलं तर सर्वांवरती प्रेम आणि क्रिकेटचा खेळ पाहत असताना सकाळी ट्रेनमधून ट्रॅव्हल करत असताना आपण पाहिलो अगदी मंडे टू फ्रायडे आपण जितके खेळाडू पाहताय ना तितके अगदी संडेच्या दिवशी एखाद्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या अशा खेळाडू ट्रेनमधून बाहेर पडतात. कारण आज संडेचा दिवस म्हणजे अनेकांसाठी आयुर्वेदिक औषध बनलाय. कारण संडेच्या दिवशी तुम्ही क्रिकेट खेळता आणि क्रिकेट खेळल्यानंतर तुमचं जे मन प्रसन्न होतं ना तो आनंद मैदानाच्या आतमध्ये आज खेळाडू खेळत असताना या मैदानावरती घेत असताना पाहायला मिळतात. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडे आयोजित जर्मन चषक 2026 दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. आरएस संघ अगदी शेवटच्या क्षणी मॅच जिंकला आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2च्या मॅचसाठी दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये इनेक्शन पाहायला मिळेल. मालदन संघाचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं. आता दुसऱ्या मॅचमध्ये कोण वर्चस्व प्रस्थापित करणार, कोण कोणावरती भारी ठरणार, कोण कोणाला पराभूत करणार या मॅचमध्ये आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती नितीन आहे, बॅटिंगसाठी राज आणि दुसऱ्या बाजूला सँडी. पहिला बॉल हो भरपूर वेगाने शरीरावरती बॉल आला, स्टिकरला बॉल लागला. पॉइंटला बॉल भरपूर वेगाने गेला. क्षेत्ररक्षक डीपला होते, क्षेत्ररक्षकांना थोडंसं फंबल झालं. डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये दिवसा ढवळ्या धावांची चोरी झाली आहे. चोरी होताना पाहायला मिळेल. धावांची चोरी झाली तरी चालेल, इथे महत्वाच्या आहेत त्या धावा. मग तुम्ही चोरी करा किंवा बॅटने काढा किंवा वाईटच्या माध्यमातून मिळवता, धावा महत्वाच्या आहेत. मुंबईमध्ये वडापाव, क्रिकेटमध्ये 1 धाव आणि घरामध्ये मोठा भाव महत्वाचा आहे. इथे आता काय पाहायला मिळणार, इथे वडापाव सर्वांचं जीवन बनलं. आता इथे या मॅच मध्ये क्रिकेट ही जीवन आहे. क्रिकेट आता एक धावेला महत्व आहे. पाहूयात सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदल. 30 या सर्कलच्या आतमधला क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिशला शॉर्ट मिड विकेटला. पहिला बॉल हो इथे परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकाच्या आणि कानाच्या समोरून एक आखूड टप्पाचा बॉल. शॉर्ट फील्ड बॉलचा मारा केलाय. इथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. धोक्याची घंटा वाजली आहे. अक्षरशः भरपूर वेगाने बॉल आपण पाहतोय. तिसरा बॉल कट केलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक. बॉल निघालाय घोषांकित क्षेत्रामध्ये. याच दरम्यान आपण पाहू शकता पाटण तालुक्याचा अभिमान, पाटण तालुक्याचा स्वाभिमान आणि आज पाटण तालुक्याच्या टेनिस क्रिकेट विश्वाला, या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वोच्च उंची गाठून देणारे व्यक्तिमत्व पाटण तालुक्याचा बॉस, पाटण तालुक्याचा डॉन आणि म्हणल त्या सर्व काही पदव्या या व्यक्तीच्या समोर आहेत. आज संपूर्ण क्रिकेटसाठी आपलं आयुष्य पणाला लावणारं व्यक्तिमत्व म्हणजेच शिवा जाधव बॉस साहेबांचं शुभागमन या खेळपट्टीवरती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कट केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक होतं तिथे. ट्रॅक रचला होता, खेळाडू अडकला होता. क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. फिल्डिंग सेटअप महत्वाचा आहे. फिल्डिंग सेटअप खराब झालाय. इथे कॅच ड्रॉप झालाय. पकडा कॅच, जिंका मॅच. आणि इथे फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर साथ मिळालेली नाहीये. आणि त्यानंतर सिंगल मैदानाच्या आतमध्ये. सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे टोटल 3 धावा धावफलकावरती. ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये आज बदल झाला. अभिनय सूर्यवंशी साहेब ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत. हो पुन्हा एकदा थोडासा बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आहे. डॉट बॉलची सांगता. खूप चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स. वाटलं होतं उंची मिळेल, उंची मिळालेली नाहीये. उंची प्राप्त करावी लागेल या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी पाहिलं गेलं तर खूप चांगली गोलंदाजी नितीन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बाची कड. बॉल निघाला अगदी टॉपेज आणि त्यानंतर घोषांकित क्षेत्र निवडलं गेलं. षटकाची झाली समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 4 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल.
मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटला आणि पाटण तालुक्याच्या क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त करून देणारं व्यक्तिमत्व. अर्थातच पाठीचा कणा बनलाय, हुकमाचा एका बनलाय, मोडून पडला संसार मोडला नाही, कणा पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवा जाधव बॉस आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून करणारं काम करणारं व्यक्तिमत्व आपले मुकदम साहेब सुद्धा या व्यासपीठावरती आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. 4 धाबा धावपलकावरती आहेत. 3 षटकांची मॅच असेल आणि इन ॲक्शन पुढील मॅच मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत. शिवा जाधव बॉस यांना आयोजन पाहिलं, नियोजन पाहिलं आणि आता क्रिकेटर म्हणून सुद्धा त्यांना इन ॲक्शन मैदानामध्ये पाहणार आहोत. VSS सनबूर टीमच्या माध्यमातून खेळत असताना क्रिकेट सोबत जोडलेला व्यक्ती क्रिकेट पासून दूर जात नाही आणि या मंचावरती आज पुन्हा एकदा ॲज अ क्रिकेटर म्हणून आज या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, दुसरं षटक खोदून काढलाय सरळ हाताने. 30 या सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत. शॉर्ट लॉंग ऑनला सिंगल मेल आणि सिंगल नंतर धावपलकावरती होईल बदल. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये, सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर 5 धाबा. धाबांना इथे गती मिळत नाहीये, धाव मंदावली आधी इथे पाहायला गेलं तर धाव रुळावली आहे आणि सिंगल नंतर तुम्ही धाबा जास्त बनवू शकणार नाहीये. 3 षटकांचं क्रिकेट आहे, 18 बॉलचा खेळ आणि 18 बॉलमध्ये तुम्हाला या मैदानाचा जर फायटिंग टोटलचा विचार केला 35+ धावा नक्कीच लावाव्या लागतील. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये धाबांना वेग वाढवावा लागतो. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला, घुटना टेक कवरे, बैठक सिक्सर देख, बैठकी फटका, बॉल निघून गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब षटकार, खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगली बैठक मारली आणि बैठक मारत असताना 11 धावा धावपलकावरती आहेत. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लगेच लगातारचा हा एक आक्रमण करणारा फटका. 6 धावा धावपलकावरती. हो पुन्हा एकदा टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. तू शेर तो मैं बब्बर शेर, तू मला ठोकणार तर मी तुला मैदानाच्या आतमध्ये रोखणार. आणि गोलंदाजाने रोखलं गेलंय गोल फलंदाजाला. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 11 अशी धावसंख्या धावपलकावरती आहे. चला सामना सुरू करा. विनंती असेल आपण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका प्लीज. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. खूप चांगली बॉलिंग सचिनच्या माध्यमातून. कमबॅक करणारा बॉल, कमबॅक इज बेटर दॅन सेट बॅक. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा बॅटची कड, बॉल निघून गेलाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये, लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सिंगल आणि सिंगल नंतर धावफलक 12. क्रिकेटमध्ये कमबॅक भरपूर सारे पाहिलेत. हार्दिक पांड्याचा पण कमबॅक पाहिला वर्ल्ड कप मध्ये, त्यानंतर मोहम्मद शमीचा वर्ल्ड कप पाहिला वन डे वर्ल्ड कप मध्ये आणि आता या टीमचा कमबॅक गोलंदाजीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी, टप्पा खूप चांगला आहे, खूप चांगला टप्पा या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं तर. हो पदलालित्य दाखवलं इथे. यष्टी रक्षक टपलाय, उधळायला तुझा डाव. यष्टी रक्षकाने उधळला डाव, यष्टी रक्षकाने टिपला गेला इथे, खेळाडूला बाद केलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन झालंय. 12 धाबा धावपलकावरती. खूप चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. बॅटर सातत्याने पदलालित्यचा वापर करत होता. त्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाला, त्यानंतर विकेट मिळाली, पहिला धक्का मिळाला, पहिला गडी गारद झाला आणि ते धावफलक आपण 12 वरती आपण स्थिर पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. खूप चांगली मॅच रंगेल. 25 ते 30 धाबा धावपलकावरती आल्या तर या मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघ पहिल्या फेरीत जिंकल्या, दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला आडव्या बॅटने. सिंगल मेल आणि इथे पंचांचा इशारा. लेग बाईस आणि लेग बाईस नंतर सिंगल. टोटल 2 षटकांचा खेळ अगदी समाप्त झाला आणि 13 अशी धावसंख्या धावपलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या त्या म्हणजे अगदी पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 4 आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 9 धावा. वेग आता वाढवावा लागेल. षटकार आणि चौकारांची पेरणी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. जर षटकारांची आणि चौकारांची पेरणी मैदानाच्या आतमध्ये झाली तर धाबा नक्की बनताना पाहायला मिळतील. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजी योग्य धाटणीची, योग्य टप्प्यावरची आतापर्यंत पाहायला मिळालीत. क्रिकेटमध्ये टप्पा महत्वाचा होता. बाहुबली पिक्चरमध्ये बाहुबली मधला कटप्पा महत्वाचा होता आणि या मॅच मध्ये गोलंदाजी मधला टप्पा महत्वाचा राहणार. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्क वरती. विनोद पहिला बॉल, समोर बॅटर सँडी.
हो पुन्हा एकदा बाची कड, टायमिंग खराब आणि बॉल निघाला लॉंग स्टॉप म्हणजे सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट नसेल. टोटल 14 रन्स. 14 रन्स 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी या मॅच मध्ये. खूप धावा बनवाव्या लागतील, खूप धावा बनवावे लागतील. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावा बनवतायत त्या पद्धतीने एक आव्हानात्मक धावसंख्या पाहायला मिळत नाहीये. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा, टायमिंग खराब आहे. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बॉल घेता आलेला नाहीये. डायरेक्ट फेकीचा प्रयत्न स्ट्रायकर एंडला. सिंगल बेल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल. योग्य वेळी नकार मैदानाच्या आतमध्ये आला. स्ट्रायकर एंडच्या बॅटरने कॉल दिला, नकार केला आणि त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. पुन्हा एकदा कॉन्फिडन्स या मॅच मध्ये दाखवावा लागेल. खूप चांगली बॅटिंग करावी लागणार या मॅच मध्ये. आम्ही इतिहास वाचायला नाही, आम्ही इतिहास लिहायला आलो. या मॅच मध्ये इतिहास लिहायचा असेल तर काम चांगलं करावं लागेल. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खराब. इथे आपण पाहिलं आत्महत्या घडते क्रिकेट मधले. धावबाची विकेट मिळेल आणि धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना पाहायला मिळेल. 2 गडी बाद झालेत आणि टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 धावा. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. नवीन बॅटर पंकज बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रतिजीत. जीत आहे नावामध्ये आणि जीत करण्यासाठी आता बॅटिंग सुद्धा जिंकण्यासारखीच करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. 3 धाबा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे. शेवटचे महत्वपूर्ण 3 बॉल. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, ब्लॉक होल, पॉझिटिव्ह इंटेंट, व्हॉट अ बॉल. क्रिकेटमधला सर्वाधिक सुरक्षित बॉल, अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र या सर्व काही गोष्टींचा वापर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. फलंदाजाला पुन्हा एकदा संकटामध्ये वाढ केली आहे. पुन्हा एकदा टॉप इथे बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे आहेत. पाठलाग चालू आहे, पाठलाग चालू आहे. 2 झाले, 2 ने धावफलक पुढे. तिसरीचा प्रयत्न केलाय, 3 होतील का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप साठी खेळाडू आहेत. हो 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 मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय, घडलंय काय, बिघडलंय काय आणि धावफलकावरती खूप मोठा बिघाड झालाय. 4 धावसंख्या मिळाली आहे. आयुष्य असो अथवा बँक असो किंवा क्रिकेट असो, बॅकअप महत्वाचा आहे. 1 लाख रुपयांचा आयफोन घेतला, 200 रुपयांचा कव्हर घ्यायला विसरत नाहीत. पाटण तालुक्याची स्पर्धा खेळताय, बॅकअप महत्वाचा असेल. फिल्डिंग करताना बॅकअप नसेल तर एक्स्ट्रा धावा तुम्हाला खर्च करावे लागतील. एक्स्ट्रा धावा समोरच्या संघाला बहाल करावे लागतील आणि त्या एक्स्ट्रा धावा मैदानाच्या आतमध्ये मिळालेत. यस, सिकी वॉरियर्स कंपनीचे ओनर सन्माननीय तेजस, सिकी वॉरियर्स टीमचे ओनर सन्माननीय तेजस कदम साहेबांचं शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला. स्टँड अँड डिलिव्हर, टायमिंग प्रॉपर होतं. बॉलवरती ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. त्याचबरोबर सन्माननीय ग्रेट चॅम्प टीमचे ओनर सन्माननीय अक्षय पवार साहेब यांचंही शुभागमन आहे. पवार पवार जिकडे तिकडे पवारांची पावर पाहायला मिळते. क्रिकेट असो, राजकारण असो किंवा कोणतंही मैदान असो, पवार नावाची पावर पाहायला मिळते. आणि ग्रेट चॅम्प टीमचे ओनर अक्षयजी पवार साहेबांचं शुभागमन व्यासपीठावरती झालं. आपलंही शिवगर्जना स्पोर्ट्स मिराजवाडी संघाच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. धावसंख्या झाली या षटकारानंतर 25 बनवायच्या आहेत. 26 धाबा. यानंतर ग्रेट चॅम्प टीमचे ओनर सन्माननीय अमर सूर्यवंशी साहेब यांचंही शुभागमन झालं. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटना सर्वांना वेळ लावलं. यामध्ये वय पाहिलं जात नाही. येस, चला यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजेच श्री 11 काळगाव विपक्ष या सामन्यातील विजयी संघ. त्यामुळे श्री 11 काळगाव संघ आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच तुमची असेल, आपण तयार राहायचं प्लीज. बनवायच्या आहेत 26 धाबा. शिस्त पाहू शकता. पाटण तालुक्याची ही ओळख आहे. पाटण तालुक्याचं नाव असंच झालेलं नाही. काम केलंय सातत्याने, याच्यावरती भरपूर सारी मेहनत घेतली आहे. मित्रांनो, शिवा जाधव बॉस साहेबांनी मॅनेजमेंटचा कोर्स जरूर केलेला नाहीये, पण शिवा जाधव बॉस साहेबांनी क्रिकेटमध्ये मॅनेजमेंटचे धडे खूप चांगले शिकवलेले आहेत प्रत्येकाला. मग त्याच्यामध्ये तुमचं वर्क मॅनेजमेंट असेल, लाईफ मॅनेजमेंट असेल किंवा मनी मॅनेजमेंट असेल किंवा टाइम मॅनेजमेंट असेल, या सर्व काही गोष्टी आपल्याला शिवा जाधव बॉस साहेबांच्या माध्यमातून पाटण तालुक्याच्या क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहायला मिळाल्यात.
इथे कोणताही खेळाडू मोठा आणि कोणताही खेळाडू छोटा व्हायला जात नाही. चला 26 ची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती, बॅट्समन पाठवा लगेच प्लीज. चला विनंती असेल. भरपूर सारे प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सोबत जोडलेले आहेत मैदानावरती. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी आयोजित जय हनुमान चषक 2026 मिरासवाडीच्या गावाची अभिमानाची स्पर्धा आहे. मिरासवाडीच्या गावाची एक वेळ यात्रा चुकेल पण मिरासवाडी गावच्या यात ही स्पर्धा चुकणार नाहीये. आपला सण आणि आपली स्पर्धा जय हनुमान चषक याची देही आणि याची डोळा इथे रंगलाय. जय हनुमान चषकाचा अप्रतिम 16 26 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला विनोद. संदीपचा विचार केला आक्रमणासाठी मैदानाच्या आतमध्ये ओळखले जातात. भरपूर साऱ्या मॅच मध्ये खरं तर क्रिकेटचा खेळ त्यांच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळाला. आता या मॅच मध्ये कसोटी असेल, या मॅच मध्ये चाचणी असेल, कारण पाटण तालुक्याचा वार्षिक पेपर लवकरच येणार आहे. पाटण तालुक्याचा वर्ल्ड कप लवकर येणार आहे. त्या आधी चाललेले हे घटक चाचण्या आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या घटक चाचण्या आहेत, सामायिक परीक्षा आहेत आणि त्याची आता पूर्व तयारी आपण या जय हनुमान चषकाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संदीप बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. दादा यस, पहिला बॉल समोर संदीप. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, जाळ्यामध्ये अडकेल का खेळाडू? हो 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 हो, कॅच सुटलाय. मॅच सुटेल का? त्रास होईल मित्रांनो. उचता बसता बाबईचा काटा ज्या पद्धतीने टोचतो ना त्या पद्धतीने आता हा कॅच टोचेल. काटा टोचला की पहिल्यांदा आवाज काय येतो? आई ग. आता कॅच सुटलाय, आता आवाज काय येईल पाहिजे. प्रेमाचे भरपूर सारे शब्द तुम्ही जेव्हा कट्ट्यावरती बसाल आणि कॅच सुटेल ना तेव्हा ऐकायला मिळतील. या मॅच मध्ये संदीपचा कॅच सुटलाय. महत्वाच्या खेळाडूचा कॅच सोडणं महाग ठरेल फिल्डिंग करणाऱ्या आरळ टीमला, कारण पहिल्याच बॉल वरती संदीपला जीवनदाळ मिळालाय. नितीन ऑन दी स्ट्राइक. दुसरा बॉल आकुटप्पाचा बॉल कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघालाय. घोषांकित क्षेत्र इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला आणि घोषांकित क्षेत्र मैदानाच्या आतमध्ये निवडलं गेलं. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावफलकावरती बदल होईल. 2 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा कट केलाय. हाही बॉल निघालाय स्लिप झोन मध्ये. सिंगल. 3 बॉल आणि 3 धावा. 3 बॉल आणि 3 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी, बांधून ठेवणारी गोलंदाजी. लगाम टाकलाय अक्षरशः या मॅच मध्ये. ब्रेक लावलाय या मॅच मध्ये. या मॅच मध्ये व्यसन घातले धावफलकाला. धावगती मंदावली. 3 बॉल 3 आलेत. 18 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल 26 धावा आणि आता पहिल्या 3 बॉल मध्ये 3. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला, उडवलाय बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे दम. धावा मिळतील मैदानाच्या आतमध्ये मॅक्झिमम. षटकार. 6 धावा. गुड बॅटिंग. कपाळावरती आलेला घाम आपण ज्या पद्धतीने पुसतो ना त्या पद्धतीने आलेलं प्रेशर आता बाजूला सारलं जाईल का बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. खूप चांगली बॅटिंग. 1 बॉल नंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केलाय मालदन संघाने. हो, खोलात टाकलाय पंचाकडे. लाऊड फील लेग बिफोर विकेट साठी आणि इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळेल. पंचाकडे स्ट्रॉंग अपील केलं. पंचाने दात फेटाळले आणि त्यानंतर पाहिलं तर इथे सिंगल मिळतीये. धाबा धाव मैदानाच्या आतमध्ये. धाबा धाव सिंगल आणि 10 अशी धावसंख्या बनवायच्या आहेत. 16 धावा. संदीप ऑन दी स्ट्राइक. एक जीवनदाळ मिळालंय. हो, बॉल थोडासा पुन्हा खाली राहिलाय. गोलंदाज नाराज असेल फिल्डिंग वरती. फिल्डिंग डिपार्टमेंट काम खराब राहिलं. आरएल संघासाठी या वर्षीच्या हंगामातील पहिली स्पर्धा खेळत आहे म्हणजे पहिल्या स्पर्धेमध्ये फिल्डिंग मध्ये काम करावं लागेल. फिल्डिंग मध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधाराव्या लागतील, कारण सामना जिंकायचा असेल तर तिन्ही डिपार्टमेंट मध्ये खेळ तुम्हाला चांगला उत्तम दर्जाचा करावा लागेल. तुमच्याकडे बॅटिंग असून चालणार, तुमच्याकडे बॉलिंग असून चालणार नाहीये.
जर फिल्डिंग क्षेत्र चांगलं असेल ना तर तुम्ही सामना जिंकू शकता. या मॅच मध्ये 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. सामना 12 बॉल आणि 15 धाबांची गरज आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये अमोल गोलंदाजी मार्कवरती 12 बॉल 15. पहिला बॉल आता टाकत असताना 12 बॉल आणि 14 धाबांची गरज. 12 बॉल 15 ची गरज. पहिला बॉल हो आतमध्ये येणारा बॉल स्विंग झालाय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल प्रेशर वाढलाय आता टेन्शन वाढत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचं बढ़ रहा है टेंशन तो बढ़ाना पड़ेगा. कॉन्ट्रीब्युशन आता सिंगल आणि षटकार चौकाराच्या रूपाने बनवावं लागेल. धाबा अंकित कराव्या लागतील. फुल टॉस टायमिंग करता आलेलं नाहीये. टोल वसूल करता आलेलं नाहीये. फिल्डिंग लाजवाब शॉर्ट मिड विकेटला सिंगल नंतर धावफलक 12. 14 ची गरज. गिरगिटाच्या वेगाने रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाही. त्यामुळे सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली मॅच. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला कॉर्नरला डीपला क्षेत्ररक्षक समाधान. संघाचं समाधान झालंय फिल्डिंग मध्ये कारण खूप चांगले फिल्डिंग खूप चांगलं क्षेत्ररक्षण उचललं फेकलं त्यानंतर कॅरी केलं. सर्व काही गोष्टी सिंगल अटेम्प्ट मध्ये मिळाल्या आणि पॉझिटिव्ह इंटेंट. सिंगल नंतर 3 धाबा. अर्ध काम झालंय अर्ध बाकी आहे. लॉफ्ट केलाय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. कॅच ड्रॉप. हो घडलंय काय बिघडलंय काय. खूप सारा बिघडलंय. प्रेझेन्स ऑफ माइंड खराब. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण चुका घडत असताना पाहायला मिळतात. खूप साऱ्या चुका या मॅच मध्ये झाल्यात. कॅचेस ड्रॉप होत असताना या मॅच मध्ये आपण पाहिलं तर दबाव वाढत असताना पाहायला मिळतो. फिल्डिंग करणाऱ्या टीमने भरपूर सारे कॅचेस ड्रॉप केलेत. कॅच सोडली किंवा मॅच सोडली येणारा काय सांगेल. कपिल देवने घेतलेला कॅच भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि त्यानंतर क्रिकेटमध्ये भरपूर मोठी क्रांती झाली भारताच्या क्रिकेटमध्ये. लॉफ्ट केला आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. व्हॉट अ कॅच. गुड जजमेंट पाहायला मिळाला. बॉल वरती शेवटच्या बॉल पर्यंत नजर ठेवली. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. अक्षय म्हात्रे आणि संपूर्ण टीम ओम साई एमटीसीच्या माध्यमातून खूप चांगलं काम क्लॅरिटी आणि क्वालिटी काम नेहमीच करत आलेत. आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप चांगलं काम ओम साई एमटीसीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये पूल केला होता. क्षेत्ररक्षक दूरवरती अगदी गुडघ्याच्या जवळ बॉल आणि त्यानंतर अप्रतिम जजमेंट अप्रतिम कॅच. आणि कॅप्टनने या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. कमबॅक करणारा हा कॅच आहे कारण बनवायच्या आहेत अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 धाबांची गरज. 7 बॉल आणि 12 धाबांची गरज. क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या आणि छोटी धावसंख्या असं कधीच नसतं कारण जे दिसतं तसंच नसतं मित्रांनो. दिसतं असं नसतं म्हणून तर सारं जग फसतं. वाटलं होतं सामना एकतर्फी होईल. सामना आता दोन्ही संघाच्या बाजूने झुकलाय. 7 बॉल आणि 12 धाबांची गरज. समोर स्ट्रायकर एंडला बॅटर नितीन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केला आहे पुन्हा एकदा. बॉलने उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतायत. पाठलाग करतायत आणि वेलकम गेटच्या दिशेनं बॉल निघून गेलाय. सिंगल मिळाली आणि सिंगल नंतर आपण धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धाबा झालेल्या आहे त्या म्हणजेच तब्बल 15 धावा. 6 बॉल आणि 11 धावांची गरज. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये कधीही कोणत्याही संघाच्या बाजूने सामना झुकू शकतो कारण या मॅच मध्ये बनवायच्या आहेत अजूनही 6 बॉल 11 धाबांची गरज. 6 बॉल 11 ची गरज. समीकरण खूप चांगलं आहे. समीकरण दोन्ही संघांसाठी आपण पाहिलं तर एक पॉझिटिव्ह समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्हीही संघ मैदानाच्या आतमध्ये विजयदादाची दावेदारी. हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत तुमच्या फोटोला हार घातला जाणार नाही कारण 6 बॉल 11 ची गरज. जोपर्यंत हार मानू नका जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पडणार नाहीये. 6 बॉल 11 ची गरज. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राज करेल का मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिला बॉल
हो पंचाकडे स्ट्रॉंग अपील. पंचांनी अपील फेटाळ. कदाचित दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला गेला होता या मॅच मध्ये आणि इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा आला. समीकरणामध्ये बदल झालाय. 6-10चं समीकरण. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. 2 धाबा कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अप्रतिम बॅटिंग. खेळपट्टी कोणतीही असू द्यात मित्रांनो, हार तोपर्यंत मानू नका. खेळपट्टी कोणतीही असू द्या, मैदान कोणतंही असू द्या, हार तोपर्यंत मानू नका जोपर्यंत शेवटचा बॉल. लॉफ्ट केलाय. सामना अगदी जवळ आणून ठेवलाय. कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा विनोदच्या बॅटमधून हा लाजवाब आकाशाला गवसणी घालणारा अविश्वसनीय अद्भुत षटकार. 4 बॉल आणि 2 धाबांची गरज. 6-11चं समीकरण होतं. सामना पोहोचला 4 मध्ये 2. विनोदने काय लाजवाब बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये सामनावीर आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा सामनावीराचा किताब पुन्हा एकदा जाईल का. सरळ हाताने क्षेत्ररक्षक बाव डाऊन दी बॉल. चूक झाली आहे. कहाणी में ट्विस्ट. मॅच ऑन. मॅच ऑन. सामना फिनिश करायचा होता. अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. टायमिंग वरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि टायमिंग चुकलंय का संघाचं पाहावं लागेल. घड्याची वेळ बदलत नाही मित्रांनो, स्वतःला वेळ बदलावी लागते. घड्याच्या काट्यांवरती विश्वास ठेवू नका. स्वतःच्या मनगडावरती आणि स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवा. वेळ बदलते. पुन्हा एकदा मॅच मध्ये वेळ बदलली. फिल्डिंग करणारा टीम आरळ संघाची, कारण सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 3 बॉल आणि 2. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या. 3 बॉल आणि 2 धाबांची गरज. 3 बॉल 2 ची गरज. खूप चांगली मॅच. खूप चांगली मॅच. आरळ संघ विपक्ष मालदन. हा सामना पैसा वसूल सामना. असा सामना पुन्हा होणे नाही. खूप चांगली मॅच. 3 मध्ये 2 धाब्यांची गरज. क्लोज फिल्डिंग आहे. पॉझिटिव्ह एंटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. हो 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 हो. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल. सोन्याचा भाव आलाय. सोन्याचा भाव आलाय बॉलला. मॅच होती कुठे आली कुठे. क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ. सामना निघाला होता वाशीला. सामना निघाला तर काशीला. कारण अगदी मॅच 2 बॉल 2 वरती येऊन पोहोचली आहे. 2 बॉल 2. 2 बॉल 2 धाबांची गरज. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरती आहे. बॉल निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून रिकाम्या जागा भरणारा, संघाला पुढल्या फेरीमध्ये घेऊन जाणारा आलाय. महत्वपूर्ण वेळेवरती हा मोस्ट व्हॅल्युएबल चौकार. सामना जिंकलाय मालदन संघाने. इथे अभिनंदन मालदन टीम आणि बाडलक हाडलक टीम. आपण पाहूयात आरळ संघ. विनंती असेल सन्माननीय गणेश सूर्यवंशी साहेबांचा शुभागमन झाला आणि गणेश सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. एका बाजूला टीम असेल साई काळगाव टीम, विपक्ष सामना असेल मालदन टीम. दोन्ही टीम कॅप्टन या लगेच मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत सन्माननीय गणेश सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते. चला या लगेच विनंती असेल. चेक. मालदन संघ लगेच आपला कॅप्टन पाठवायचा आहे. मालदन संघ आपला कॅप्टन पाठवा लगेच, कारण काळगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवा लगेच. महत्वपूर्ण मैच. जो जीतेगा वो टॉप 4 में क्वालिफाय करेगा. जो जिंकणार तो क्वालिफाय करणार टॉप 4 मध्ये. कालच्या दिवसामध्ये कुसरूड असेल, त्याचबरोबर शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी या 2 संघाने ऑलरेडी टॉप 4 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. आता जो कोणता संघ असेल जो टॉप 4 मध्ये जागा निर्माण करेल, कॉल कोणाचा असेल? येस, काळगावचा संघाचा कॉल असेल. छापा आणि आलाय काटा.